स्टोरेज ऑर्गनायझर स्टार्ट फ्रॉम 150 रुपीज. साडी कवर, ज्वेलरी बॉक्स, ॲसेसरीज, मेकअप वॅनिटी ऑर्गनायझर, कंपार्टमेंट, मग त्याच्यामध्ये तुम्ही पॅन्ट टी शर्ट ऑर्गनाईज करू शकता. त्याचबरोबर ते जीन्स, ऑल स्टोरेज ऑर्गनायझर यूजफुल आहेत आणि ते आपल्याला लागतात मग लेहंगा ठेवण्यासाठी असेल, साडी ठेवण्यासाठी असेल. त्याचबरोबर इथे मला पावसाळा आत्ता सुरू आहे तर वॉटरप्रूफ बॅगही आहेत, हँडबॅगसुद्धा आहेत, जे की तुम्ही ऑफिसलाही घेऊन जाऊ शकता अशामध्ये. ही बाहेरून लोकेशन मी तुम्हाला दाखवते. आनंद मॉलमध्ये आरवी क्रिएशनच्या शेजारीच आहे आणि बरोबर तुम्ही आनंद मॉलला एंट्री करता तिथेच हे एक छोटेसे भैयांचे स्टॉल आहे, इथे बघू शकता. आणि ते सगळे ऑर्गनायझर भेटतात रविवार पेठमध्ये. तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करू शकता. मी ॲड्रेस डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देईन, तोही तुम्ही चेक करा. त्याचबरोबर यांच्याकडे पोटली बॅगही आहेत आणि आत्ता संडे असून इथे तुम्ही गर्दीही बघू शकता. असे प्रकारे ऑर्गनायझर आहेत. हे छोटे आहेत, हे वॉशेबलही आहे, जे मी दाखवत आहे 300-350च्या रेंजमध्ये आहेत. लुक ॲट दिस. इथे बघू शकता तुम्ही ज्वेलरी, आपण मेकअपही ठेवू शकतो. त्याचबरोबरची हे साडीचे कवर आहेत आणि त्याची क्वालिटी ही 10/10 रेटिंग देऊ शकतो असे कवर आहेत. मटेरियल क्वालिटी त्याची चांगली आहे, सगळेच जे मी दाखवते आत्ता त्याची. आणि लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, फुल आपण कवर केलेले आहेत ऑर्गनायझर, कारण की युजफुल आहेत. जर कोणाचा वॉर्डरोब असेल आणि जागा ठेवण्यास कमी असेल तर त्यांच्यासाठी हे युजफुल खूप आहेत आणि कपडेही नीट लागतात. सो त्यामुळे आज हे तुमच्याशी लोकेशन मी शेअर करत आहे. इथे बघू शकता, साईडला मी फोटोही दाखवते कसे तुम्ही ऑर्गनाईजही करू शकता. आणि इथे बघू शकता कंपार्टमेंटचे छोटे छोटे दिसत, तिथे तुम्ही रुमाल असतील, तुमची नॅपकिन असतील, छोटी मोठी कपडे असतील ते तुम्ही ठेवू शकता. आणि ह्याची खरंच क्वालिटी चांगली होती. सगळ्याच क्वालिटी मला चांगल्या वाटल्या. मग कंपार्टमेंट टी शर्टसाठी असेल, त्याचबरोबर तुम्ही गारमेंटही ठेवू शकता. आणि ह्याच्यामध्ये छोटी मोठी साईजही अवेलेबल आहे. हो, ह्याच्यामध्ये छोट्या साईज मग 200, 250 अशा रेंजमध्ये आहे. एक्झॅक्ट मी रेंज सांगू शकत नाही, पण ह्याच रेंजमध्ये आहे. कारण जेवढी मी प्राइस विचारली त्याच्यामध्ये. इथे एक तुम्ही बघू शकता, हे गारमेंटसाठी आहे आणि युजफुल आहे. त्याच्यावरती जो प्लास्टिकचा कव्हर आहे त्याची क्वालिटी ही तेवढीच चांगली आहे. मला क्वालिटी ही तेवढीच चांगली वाटली. लुक ॲट दिस. याच्यामध्ये कलरही अवेलेबल आहेत, इथे बघू शकता. आणि साईज मोठी आणि छोटी ह्या दोन्ही साईजमध्ये तुम्हाला इथे अवेलेबल मिळेल. तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करू शकता आणि पुढेही व्हिडिओ हा शेअर करू शकता. ज्यांना कोणाला हवं असेल तर त्यांना नक्की ते इथे परचेस करायला जाऊ शकतात. कारण की रविवार पेठमध्ये जेवढे मी पाहिलेत तिथे मला हे शॉप भेटले, जिथे की क्वालिटी चांगली आहे. बार्गेनिंग जास्त होत नाही, थोडीशीच बार्गेनिंग होते. पण क्वालिटी बोलला तर 10/10 रेटिंग देऊ शकते. हा एक तुम्ही इथे एक बघू शकता मेकअपसाठी, जे की आपण ब्रश छोटे-मोठे आपले बाहेर ट्रॅव्हलिंगसाठीही बेस्ट आहे. आणि मी हे परचेसही केलेले आहे, स्वतः परचेस केलेलं आहे मी. 450-500च्या रेंजमध्ये आहे हे. आणि इथे तुम्ही बघू शकता, साईडला मी याचा एक फोटो पाठवते. हे पूर्णपणे असेंबल होतं, मीन्स एकत्र. हे शूसाठी आहे, सॉरी शू रॅक बोलली. शूज कवर आहे, त्याच्यामध्ये शूज तुम्ही ठेवू शकता. हे खूप जास्त मला आवडले. हे कंपार्टमेंटमध्ये आहे, छोटे छोटे असे दिलेले आहेत पाउचेस, इथे बघू शकता तुम्ही, जेणेकरून तुम्ही ट्रॅव्हलिंगमध्ये इझीमध्ये तुमचे जे तुम्हाला सेपरेट पॅक करायचे त्याच्यामध्ये तुम्ही करू शकता. आणि 12 त्याच्यामध्ये मे बी आहेत, आतमध्येही आहेत, तिथे बघू शकता तुम्ही. छोटे छोटे कंपार्टमेंट असे दिलेले आहेत, खूप छान वाटले मला. आणि त्याच्यामध्ये कलरही अवेलेबल आहेत वेगवेगळ्या प्रिंटमध्ये. क्वालिटी बोललात तर 10/10 रेटिंग देऊ शकते त्याच्यासाठी, कारण की पर्सनली मला खूप जास्त आवडले. आणि जो की मी तुम्हाला त्याच्यामध्ये कलर बोलली खूप जास्त आवडले. हे मे बी 12 पीसेस होते त्याच्यामध्ये, 12 पीसेस आहेत त्याच्यामध्ये. आणि क्वालिटी खूप चांगली आहे. मे बी 400च्या रेंजमध्ये आहे. हा टिफिनसाठी आहे. हे एक बघू शकता बॅग. आणि मला सिरियसली म्हणजे तुम्ही टिफिनसाठी पण यूज करू शकता माझ्या मते, कारण की ती खूप छान अशी स्माइलीमध्ये होती. हे एक ऑर्गनायझर इथे बघू शकता तुम्ही. तुमचे ब्रशेस, त्याचबरोबर तुमचे कॉम्पॅक्ट आणि असेंबल पूर्णपणे तुम्ही घेऊन तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये टाकू शकता, कारण की तुमच्या इकडे तिकडे कुठेच सामान जाणार नाही आणि प्रॉपरली त्याच्यामध्ये एकाच ऑर्गनाइजमध्ये राहील. अशा प्रकारे आहे ही बॅग, छोटीशी असेंबल म्हणू शकतो आपण. पाउच आहे थोडक्यात हा. आणि पुढे तुम्हाला एक दाखवते. हे पाउचेस हे वॉशेबल आहेत आणि हे 3 पीस सेटमध्ये आहेत. हेही खूप चांगल्या क्वालिटीमध्ये आहेत. तर हेही तुम्ही नक्की परचेस करू शकता, म्हणजे तुम्ही घेऊ शकता ना. अदरवाईज तुम्हाला जर कोणती गोष्ट आवडली, मी आत्ता माझ्या फ्रेंडला गिफ्ट केले मेकअप बॉक्स, मला जे की आवडले मी ते गिफ्ट केले तिच्यासाठी, तिला खूप जास्त आवडले. आणि तेही मी पुढे टाकेन इथे मध्ये कुठे व्हिडिओ, की तिला आवडले. त्याच्यामध्ये लव्हचं लिहिलेलं आहे, ते मी तिला गिफ्ट केले. त्याचबरोबर इथे छोटंसं एक तुम्ही बघू शकता हे बॉक्स, जे की ज्वेलरीसाठी आहे.
आणि इयरिंग्स ठेवण्यासाठी, तुमच्या रिंग्स ठेवण्यासाठी क्यूट आहे. तर तुम्ही हेही परचेस करू शकता. आणि त्याचबरोबर ती इथे बघू शकता हे येल्लो कलर आणि रेड कलरमध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही ब्रशेस ठेवू शकता आणि हेही पूर्ण असेंबल होते. छोट्या-मोठ्या गोष्टी तुमच्या सगळ्या ह्याच्यामध्ये बसतील. आणि मीन ज्वेलरीसाठी आहे. जर तुमचे कुठले नेक पीस असतील, जसं की आपले मंगळसूत्र असेल, ज्वेलरी असेल लॉंगमधली, तर त्याच्यामध्ये ती जाते. आणि ते वॉश बॅग बघू शकता, त्याही खूप छान, जे की मी तुम्हाला आधी पण दाखवल्या. त्याच्यामध्येही भरपूर कलर ऑप्शन्स आहेत आणि क्वालिटी ही खरंच खूप छान आहे. आणि ते वरती तुम्हाला बॉक्स दाखवते, जे की ज्वेलरीचे बॉक्सेस आहेत. व्हॅनिटी पण आहे त्यांच्याकडे. हो, व्हॅनिटी सुद्धा आहे, मेकअप व्हॅनिटी. तीही तुम्ही परचेस करू शकता. हे सनग्लासेसचे बॉक्सही त्यांच्याकडे आहेत. आणि खूप जास्त काही आहे. पूर्ण कव्हर नाही करता आले, कारण की एवढी व्हरायटी आहे की तुम्ही नक्की एकदा व्हिजिट करा. ज्यांना कोणाला परचेस करायचे आपल्या वॉर्डरोबमध्ये ठेवण्यासाठी ऑर्गनायझर, तर हे त्यांच्यासाठी बेस्ट आहे प्लेस. इथे एक बघू शकता, जे की मी आधी दाखवलं त्याच्यामध्ये हे कलरमध्ये आहे. आणि व्हॅनिटी तुम्हाला दाखवते पुढे, मेकअप व्हॅनिटी 1600 ते 1800 पर्यंत मेकअप व्हॅनिटी आहे त्यांच्याकडे अवेलेबल. ही छोटी आहे, इथे बघू शकता. मे बी 800-900 रुपयाच्या रेंजमध्ये आहे ही. आणि 3 ह्याच्यामध्ये आहे बॉक्सेसमध्ये. एकामध्ये एक, एकामध्ये एक असे 3 बॉक्स आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सेपरेट एकही परचेस करू शकता. इथे मी तुम्हाला जसं की बोलले, मेकअप व्हॅनिटी ही त्यांच्याकडे आहे. लुक ॲट दिस, इथे बघू शकता तुम्ही. आणि खरंच त्याची क्वालिटी सुद्धा खूप छान होती मेकअप व्हॅनिटीची. तुम्हाला जर घ्यायची असेल तर तुम्ही इथून परचेस करू शकता अशा प्रकारे. आणि पुढे तुम्हाला ती मी ओपनही करून दाखवते की आतमध्ये एक्झॅक्टली कशी आहे ती. 1600 ते 1800च्या रेंजमध्ये आहे. इथे बघू शकता तुम्ही, ओपन करून दाखवते. तर बेस्ट आहे ही व्हॅनिटी. छोटीशी आहे आणि कॅरी करण्यासाठी सुद्धा खूप इझी आहे. तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये असेल, अदरवाईज तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर तुमच्यासाठी ही बेस्ट आहे. त्याचबरोबर हा पर्सनली मला पाउच खूप जास्त आवडला. ओपन करून स्पेस बघू शकता आतमध्ये. तुमचे ब्रशेस असतील, त्याचबरोबर ती तुम्हाला छोटे-मोठे, तुम्हाला ट्रॅव्हलिंगसाठी थोड्याशाच गोष्टी कॅरी करायच्या आहेत ना, त्याच्यासाठी बेस्ट ऑप्शन आहे ही बॅग. 250च्या रेंजमध्ये आहे. लेदरमध्ये आहे त्याचं मटेरियल जे आहे. ही एक छोटी ब्लॅक कलरची बघू शकता. सेम त्याच्यामध्येच होती आणि खरंच खूप क्वालिटी छान आहे. आणि इकडे हे बघू शकता वॉश बॅग, त्याच्यामध्ये ब्रश वगैरे. काय होतं, आपले ज्वेलरी मेकअपचे जे ब्रशेस असतात ते इकडे-तिकडे पडतात आणि ते घाण होतात आणि तेच आपण स्किनसाठी वापरतो. तर ते स्किनला मग आपल्या परत इन्फेक्शन होणे, पिंपल्स येणे अशा प्रकारे होते. त्याच्यापेक्षा हे बेस्ट पाउच आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता घरामध्येही. आणि जर तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये पण न्यायचं असेल तर इकडे-तिकडे बॅगमध्ये न ठेवता तुम्ही डायरेक्टली ह्या पाउचेसमध्ये ठेवू शकता. कारण की ह्याच्यामध्ये कंपार्टमेंट दिसतात एवढ्या छोट्या बॅग, पण कंपार्टमेंट खूप जास्त आहेत त्याच्यामध्ये. आतमध्ये छोटे-छोटे कप्पे, जेणेकरून तुम्ही त्याच्यामध्ये टोटल स्टोरेज ऑर्गनायझर कशासाठी बोललेलं आहे, कारण की त्याच्यासाठीच. त्याच्यामध्ये स्पेस तुम्हाला दिसते छोटीशी बॅग, पण त्याच्यामध्ये पूर्ण तुमच्या गोष्टी बसतील असे छोटे-छोटे मोठे असे कंपार्टमेंट दिलेले आहेत त्यांनी. लुक ॲट दिस, इथे बघू शकता तुम्ही, जसे की मी तुम्हाला दाखवते आता. नेटमध्ये आतमध्ये आहेत. आणि हे एक मी काढून पण दाखवते तुम्हाला. लुक ॲट दिस, इथे बघू शकता तुम्ही. हे एवढी छोटी बॅग दिसतीये, पण आतमध्ये तुम्ही ब्रशेस, कॉम्पॅक्ट, तुमची क्रीम, छोट्या-मोठ्या गोष्टी तुम्ही सगळ्या कॅरी करू शकता त्याच्यामध्ये, असं आहे. बेसिक तरी तुम्ही मेकअपचं किट तुमच्या कॅरी करू शकता, ठेवू शकता घरामध्ये, अदरवाईज बाहेर. तर इथे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे तुमच्या लेहंग्यासाठी तुम्हाला ठेवायचं असतं, कारण की लेहंगे आपले असतात त्यांच्यासाठी अशा बॅग, साडी असतात ज्या खूप हेवी असतात, अदरवाईज वर्क केलेले असतात, इकडे-तिकडे खराब होतात अशा कशाही ठेवल्या तरी. तर अशासाठी तुम्ही बॅग घेऊ शकता, जे ट्रान्सपरंट बॅग आहेत व्हाईट कलरमध्ये त्याच्यामध्ये. आणि त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता. तर तुम्ही नक्की ते व्हिजिट करू शकता, तुम्ही तुमचे फ्रेंड्स. आणि जसं की मी बोलली तुम्हाला स्टार्टिंगलाच व्हिडिओ, ही बॅग बघू शकता, जे की तुम्ही पावसामध्ये ऑफिससाठी तुम्ही यूज करू शकता, कारण की हे पावसाळी बॅग आहेत. वॉटरप्रूफ आहे. त्यांचं असं रेक्झिन असं मटेरियल असल्यासारखं आहे, जे की पावसाळ्यासाठी असतं त्या टाईपमध्ये. तर तुम्ही त्याही खरेदी करण्यासाठी जाऊ शकता. आणि हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करा. आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा. आणि आता व्हिडिओ इथे एंड करते. थँक्स फॉर वॉचिंग.